जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। नुकतंच आपण जे आहे जिल्हा बॅडमिंटन कोर्टचं जे आहे आपण उद्घाटन केलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये उर्वरित जे आपले जसे आपण क्रीडांगण आहेत ते सध्या जे आहे ओस पडल्यासारखे दिसून येतात। त्या क्रीडांगणासाठी आपण कशा प्रकारची तरतूद करणार आहात? सर्वप्रथम आपल्या सर्वांना गणतंत्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि वर्धेकरांना आनंदाची गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी आपण वर्ध्यातलं हे बॅडमिंटन सेंटरचं नूतनीकरण करून त्याचं उद्घाटन केलेलं आहे। रायफल शूटिंग रेंजचं देखील उद्घाटन केलेलं आहे। लवकरच आपण स्केटिंग ग्राउंडचं भूमिपूजन त्या ठिकाणी घेणार आहे। स्केटिंगचं ग्राउंड देखील बनवतो आहे आणि आपण याच्या आधी जवळजवळ 4 हे फुटसल ग्राउंड वर्धा शहरामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे। त्या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुलाचं देखील काम चालू झालेलं आहे। अतिशय सुंदर असं वर्धा तालुका क्रीडा संकुल देखील आपल्या वर्धेमध्ये त्या ठिकाणी बनलेलं आहे। अजून ज्या ज्या ठिकाणी नागरिकांच्या मागण्या राहील त्या त्या ठिकाणी आपण क्रीडांगणाच्या चांगल्या व्यवस्था करू। आज प्रजासत्ताक दिनी जे आहे जिल्हा क्रीडा संकुल जिल्हा क्रीडा विभागाच्या माध्यमातून बॅडमिंटन कोर्टचं उद्घाटन झालेलं आहे आणि याच याच्यावर जे मोठ्या प्रमाणावर हे खूप दिवसानंतर झालं। वास्तविकता अगोदर व्हायला हवं होतं आणि ज्या प्रकारे तुम्ही सुद्धा नगराध्यक्षपदाचं ज्या निवडणूक सुरू होती त्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं की संपूर्ण शहरामध्ये खेळाडूंच्या दृष्टिकोनातून जे ग्राउंड आहे ते योग्य परिस्थितीत नाही आहेत। ते ग्राउंड आपण येणाऱ्या दिवसांमध्ये पूर्ववत कधी करणार आहात आणि जे की खेळाडूंसाठी उपलब्ध होईल? नक्कीच सर्व वर्धेच्या जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या खूप मनपूर्वक शुभेच्छा। आज जिल्हा क्रीडा संकुल इथे बॉल बॅडमिंटनचं आपल्या ग्राउंडचं लोकार्पण आणि रायफल शूटिंगचं लोकार्पण झालं आहे। सन्माननीय पालकमंत्री साहेबांनी इथे विशेष निधी दिला आणि अशा प्रकारे वर्ध्यातले भरपूर असे ग्राउंड ओस पडले आहे ज्या ग्राउंडची भग्नावस्था झाली आहे। ज्या ठिकाणी मुलांना खेळासाठी मैदान नाही आहे अशा वेळेस आम्हाला असं वाटतं की वर्धेतले जे शारीरिकदृष्ट्या स्ट्रॉंग असणारे आमचे विद्यार्थी म्हणा युवक म्हणा किंवा म्हाताऱ्या लोकांना फिरण्यासाठी जागा पाहिजे, ते जागा आम्हाला कमी पडत आहे आणि क्रिकेटचं ग्राउंडसुद्धा वर्ध्यामध्ये अद्ययावत नाही आहे। म्हणून माझी एक नवीन संकल्पना आहे की येणाऱ्या एका वर्षामध्ये एक नवीन प्लॅन तयार करून पालकमंत्री साहेबांसोबत बोलून विशेष निधी आणून आपल्याला क्रीडासाठी वेगळं एक क्षेत्र निर्माण करावं लागलं। हे तर ग्राउंड अद्ययावत आहेच पण याच्यापेक्षा वर्धा शहराची आता लोकसंख्या वाढत आहे। या लोकसंख्येच्या माध्यमातून आपल्याला त्याही गोष्टीचा विचार करायला लागणार आहे आणि म्हणून एक ॲक्शन प्लॅन आम्हाला सर्वसमावेशक असला पाहिजे। यासाठी सर्व भूमिका आम्हाला इथे मांडताना सारासार विचार करून मांडावं लागणार। कारण आज सॉल्मेचं ग्राउंड ओस पडला आहे, भग्नावस्थित झाला आहे, तिथं फिरण्याची सुद्धा इच्छा होत नाही। अशा वेळेस नवीन तिथे उपक्रम राबवले जातात त्या ग्राउंडची दुर्दशा होते। म्हणून काही रिस्ट्रिक्शन लावून आम्हाला येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टीला प्राधान्यक्रम देऊन सोडावं लागेल असं मला वाटते। जिल्हा क्रीडा संकुलच्या अंतर्गत जे आहे संपूर्ण क्रीडा विभाग जो जिल्हा क्रीडा विभाग आहे यांच्या अंतर्गत जे आहे आज बऱ्याच दिवसानंतर कालावधीनंतर बॅडमिंटन कोर्टचं लोकार्पण सुरू झालेलं आणि आपल्यासोबत जे आहे बॅडमिंटन असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आपल्यासोबत शाह सर आहेत। नेमकं शाह सर काय वाटतं एवढ्या वर्षानंतरच्या कालावधीनंतर विद्यार्थ्यांसाठी आणि खेळाडूंसाठी ही ग्राउंड जे आहे उपलब्ध झालेलं आहे आणि एवढं अवाढव्य ग्राउंड परत एकदा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालं आहे, काय वाटतं आपल्याला की ह्याचा लाभ नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना होणार? नक्कीच एक चांगलं कोर्ट तयार झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होईल। राज्यस्तरीय टुर्नामेंटमध्ये त्यांना पार्टिसिपेट करायला उत्तम कामगिरी केलेली आहे। पण याची एक अशी खंत आहे की आज जे लोकार्पण होतं याच्यात यांनी फार तातडीने घाई गडबडीने याचं ओपनिंग केलं, लोकार्पण केलं। अक्षरशः पाहता तर इथे लाईटची व्यवस्था पण सुद्धा बरोबर नाही आहे, खाली मॅट नाही आहे आणि ग्राउंड पाहिजे तसं तयार नाही आहे। मी तरी एक वेळा यांना सांगितलं होतं जिल्हा क्रीडा अधिकारी मॅडमला आणि जिल्हाधिकारी मॅडमला, पण यांना थोडंसं घाई गडबडीने हे ओपनिंग करायचं होतं कारण मागील 15 महिन्यापासून हे कोर्ट रिन्युवेशनमध्ये होतं। आणि दुसरी एक गोष्ट अशी की यांनी आजच्या ओपनिंगमध्ये महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेला किंवा जे इथलं जिल्हा वर्धा जिल्हा शटल बॅडमिंटन आहे त्यांना निमंत्रण न देता एक ओपनिंग करून घेतलं, याचं लोकार्पण केलं, असं यांची ही मनस्थिती आहे। आणि हे नेहमीच असे कामं करत असतात। इथे कोचिंगचं प्रशिक्षणसुद्धा हे प्रायव्हेट लोकांना देतात, म्हणजे यांना संघटनेशी काही घेणं देणं नाही आहे। यांना आपले कामं करायचे आहे, यांना आपलं पोट भरायचं आहे, पैसा कुठून तरी दुसऱ्या मार्गाने कमवायचा आहे आणि काहीतरी यांना एक पेपर वर्क दाखवायचं आहे। अक्षरशः काही असो यांना फक्त हे दाखवायचं की आम्ही असं केलं
हे असं जे आता कोर्ट आहे हा ॲक्च्युली अनफिनिश आहे आणि या बाबतीत थोडंसं इनिशिएटिव्ह घेऊन मी आज पालकमंत्री साहेबांनासुद्धा भेटलो आहे आणि निश्चित याच्यावरती मी पुन्हा एक आक्षेपण घेईल की तात्पुरता हा कोर्ट तुम्ही तयार केला, पण अक्षरशः पाहता हा टेक्निकली कोर्ट प्रॉपर नाहीच आहे. आणि वर्धेला महाराष्ट्र बॅडमिंटननी एक सन्माननीय पद दिलेलं आहे. हा माझा अपमान नाही, हा महाराष्ट्र बॅडमिंटनचा अपमान आहे. महाराष्ट्र बॅडमिंटननी वर्धेला एक उपाध्यक्ष दिलं आहे पद, त्या पदाचा अपमान यांनी केलेला आहे. यांना गरज पडते तर हे आम्हाला संघटनेनं म्हणतात की शालेय क्रीडा आहे, तुम्ही तुमचा टेक्निकल स्टाफ पाठवा, आम्ही घेतो आहे, यांना हेल्प करतो आहे. पण हे आजच्या परिस्थितीला आम्हाला अजिबात लक्ष देत नाही, आम्हाला साईडला करतात आणि दुसऱ्यांना हे लोक हेल्प करतात. नक्कीच ज्या प्रकारे यांनी सांगितलेलं आहे त्याच्या माध्यमातून हे दिसून येते की जिथे जे काही दिसतं आहे सगळं थातूरमातूर केलेली फिनिशिंग आहे आणि ज्याप्रमाणे हत्तीचे दातं असतात, दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे, अशातलाच प्रकार इथे जो आहे परत एकदा आपल्याला बघायला मिळते. या अगोदरसुद्धा बॅडमिंटन कोर्ट हे भ्रष्टाचाराच्या आणि अवैधरित्या जो आहे याचं टेंडर मॅनेज करण्याच्या प्रकारामध्ये गाजलेलं होतं. त्याचीसुद्धा अद्यावत जे क्रीडा अधिकारी आहे यांनी कुठल्याच प्रकारची चौकशी केलेली नाही. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये हे परत एकदा आणखी चर्चेत राहणार का, की केवळ जे आहे लोकांना दाखवण्यासाठी तयार केलेलं हे मैदान हे विद्यार्थ्यांच्या आणि खेळाडूंच्या विकासासाठी खरंच कार्यरत होणार का, हे सुद्धा एक विचार करण्यासारखी बाब है. हमारे साथ कुछ इससे पहले खेलने वाले कुछ खिलाड़ी भी थे. क्या लगता है जिस तरीके से ये बना हुआ कोर्ट है, ये देखकर आप सेटिस्फाइड हो क्या? नहीं, सेटिस्फाइड तो नहीं है. बाकी पेस बड़ा कर दिया है, पर जो कोर्ट है, कोर्ट में ऐसा लग रहा था कि पैडिंग आएंगी, मैट आएगा, पर ऐसा बता रहे कि नहीं आएगा. तो इस पे मैट लगनी चाहिए. जैसे अभी और टाइम है, स्टार्ट ऐसे अगर जल्दी ना करते हुए टाइम लेके इस पे मैट एक चढ़ाए तो यहाँ पे से बहुत लोग खेलने भी आते हैं, तो उनके लिए भी और एक प्लस पॉइंट है कि वहाँ ना जाते हुए, चन्नावर ना जाते हुए यहाँ पे आएंगे लोग. पर ये तरीके का रहेगा तो यहाँ पे लोग जो पहले आते थे वो भी नहीं आएंगे. तो बस इतना ही है कि मैट चढ़ाओ एक बढ़िया सी, क्योंकि दुखेंगे और अगर पैर दुखेंगे आप आओगे नहीं तो पैसे दे के कोई फ़ायदा नहीं है. तो पैसा दोगे तो फैसिलिटी भी चाहिए. पेस बड़ा कर दिया है, बट जो कोर्ट है कोर्ट थोड़ा और करना चाहिए. और ये भी है कि जो अपना स्टेडियम का ट्रैक है उसका काम भी जल्दी होना चाहिए, क्योंकि अभी से पुलिस भर्ती के भी है, तो पुलिस भर्ती वालों को भी रोड पे दौड़ना पड़ रहा है, उनको भी बहुत इंजरी हो रही. और बाकी जो प्रैक्टिस करते थे जैसे हम बॉक्सिंग के, वॉलीबॉल के, तो वो कर नहीं पा रहे जो प्रैक्टिस उनको चाहिए. बस यही है कि और सुधार चाहिए इसमें. फॅसिलिटी दे दी है बस, और थोड़ा इम्प्रूवमेंट चाहिए. फॅसिलिटीज दिलेल्या आहे, त्याला इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे असं खेळाडूंचं म्हणणं आहे. नेमकं या सर्व बाबींमध्ये अशा प्रकारचं इम्प्रूव्हमेंट येईल आणि खेळाडूंचा भविष्याच्या दृष्टिकोनातून याच्यात खरंच विकास होईल का, की केवळ थातूरमातूर कामच होईल, हे आता बघण्यासारखं राहणार आहे. या व्यतिरिक्त जसं त्यांनी सांगितलं आहे की इथे इतरसुद्धा काही सुविधा पूर्णपणे झालेल्या नाहीत, तर नेमक्या त्या सुविधा काय आहेत त्यासुद्धा आपण इथे बघणार आहोत. जिल्हा क्रीडा संकुलातील जो बॅडमिंटन नव्याने बनलेला जो हॉल आहे, हा नेमका हॉल कशा प्रकारचा आपण हे बघितलं. त्यासोबतच इतर सुविधांचा जो अभाव होता तो आपण जसं बघतोय की इकडे वॉशरूम्स सध्या दिसलेले नाही आहेत. वॉटर कूलर जे आहे लागलेलं दिसत नाही आहे, ते सध्या बंद परिस्थितीत दिसतं आहे. सोबतच वा अतिसुंदर इथे आपण बघू शकताय की हे वॉशरूम नेमकं करायचं काय, पाणी कुठून येणार हे बघितल्यानंतर शोकांतिका, हे कसं होईल काय होईल हे कळत नाही आहे. इथे परत बॅडमिंटन कोर्टवर मोठ्या प्रमाणावर स्थानिक जे लोक आहेत त्यांच्यासोबत महिलांचा सुद्धा समावेश बॅडमिंटन खेळणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. तर त्यांचं जे वॉशरूम आहे अक्षरशः या वॉशरूम अगोदर इथे असा राहायचं, आता हे जे वॉशरूम आहे त्याला स्टोर रूम बनवल्याची परिस्थिती आपल्याला दिसते. इथे कुठल्याच प्रकारचं नेमिंग झालेलं नाही आहे. त्याचप्रमाणे बाजूला इकडे पुरुषांचं हे दिलेलं आहे वॉशरूम. ते आपण बघणार आहोत. हे सुद्धा अतिसुंदर दिसतंय. तुटलेलं पाण्याची
व्यवस्था जी आहे कुठेतरी फुटलेलं दिसतंय. जे आपण म्हटलं अगदी त्याचप्रमाणे बाहेरून डोंगर साजरं दिसताना दिसतंय आणि ही संपूर्ण परिस्थिती अशी अतिशय बिकट असल्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये इथेच खरंच ही खेळाडू वृत्ती ही इम्प्रूव्ह होईल का, की केवळ आणि केवळ हे दाखवण्यासाठीच उभारलेलं जे आहे हे बॅडमिंटन कोर्ट आहे. वास्तविकता खेळाडूंच्या आणि इथे स्थानिक विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ज्याही प्रकारच्या सुखसुविधा असायला पाहिजे होत्या मैदानं ओस पडलेली आहेत, त्या मैदानांकडे लक्ष न देता केवळ आणि केवळ मोठमोठ्या सिमेंटीच्या इमारती उभारणेच म्हणजे विकास होय का, हा एक सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न हा अतिशय जास्त बिकट होत चाललेला आहे. सायकल ट्रॅक बनला मात्र विद्यार्थ्यांना धावण्यासाठी जो आहे मुलांना भरतीसाठी लागणारा जो ट्रॅक आहे तो गेल्या 1 वर्षापासून बंद आहे. सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी सध्या रस्त्यांवर धावत आहेत, पोलीस भरती येऊन ठेपलेली आहे आणि या सर्व परिस्थितीमध्ये नेमकं विद्यार्थ्यांचं भविष्य काय होणार हे आता बघण्यासारखं आहे. कॅमेरामॅन ओमसह पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा. आणि या सर्व परिस्थितीमध्ये